शिरपूर तालुक्यातील जोईदा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत 67,77,250 रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला। या प्रकरणी 2 संशयितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघंही फरार आहेत। राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ताराचंद सायसिंग पावरा यांच्या ताब्यातील गोदामावर 21 जून रोजी छापा टाकण्यात आला। कारवाई दरम्यान 19,750 लिटर मादर्क, 19,250 लिटर ब्लेंड, 520 लिटर अतिरिक्त मादर्क तसेच दमण राज्यात विक्रीसाठी असलेल्या इम्पिरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या 2,400 सीलबंद बाटल्या, 50 बॉक्स आणि मॅकडॉल्स नंबर 1 व्हिस्कीच्या 4,080 सीलबंद बाटल्या, 85 बॉक्स असा मोठा मद्यसाठा जप्त करण्यात आलाय। गोदाम मालक ताराचंद सायसिंग पावरा आणि मद्याचा मालक प्रवीण भालचंद्र वाणी उर्फ दादा वाणी यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त UR वर्मा आणि धुळे अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक BV हिप्परगेकर, दुय्यम निरीक्षक संतोष निकम, DG गवळी तसेच शिरपूर तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे। पुढील तपास निरीक्षक BV हिप्परगेकर करीत आहेत। अवैध मद्य निर्मिती, वाहतूक किंवा विक्रीची माहिती नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर।